इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापुर। सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सोलापूर शहर मध्यचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रणिताई शिंदे यांना लोकसभेमध्ये सोलापूर शहरामध्ये प्रचंड मताधिक्याने लोकांना निवडून दिले। त्यामध्ये मोची समाजाचा देखील खूप मोठा वाटा आहे। सोलापूर शहरामध्ये आदरणीय आमदार प्रणिताई शिंदे या 3 वेळेस आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत। ताई लोकसभेचे उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून गेल्यामुळे आज सोलापूर शहर मध्यची जागा ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भविष्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून मोची समाजाला देणं अत्यंत अगत्याचं आहे। कारण आपण पाहतो की गेल्या 3 टर्ममध्ये ताईला निवडून आणण्यामध्ये मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे। आपण पाहतो की या मतदारसंघामध्ये 3 समाज अत्यंत मोठ्या प्रमाणात आहेत। मुस्लिम समाज, साळी समाज आणि मोची समाज हे प्राबल्याने यांचा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ताईला निवडून आणण्यामध्ये मोची समाजाचा सिंहाचा वाटा 3 वेळात असल्यामुळे यंदाच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मोची समाजाला द्यायला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे। कौन है मोची समाज का चेहरा शहर में जिसको टिकट दी जाए, जो टिकट की दावेदारी करे? मोची समाजामध्ये मी स्वतः असेल, माजी महापौर संजय हेमगडी आहे। आम्ही सिनियर म्हणून समाजामध्ये गेले 40 वर्ष पासून पक्षामध्ये आम्ही काम करतो आणि हे करत असताना महापौर म्हणून संजय हेमगडी पद भूषवलेले आहेत, माजी सभागृह नेता म्हणून पद भूषवलेले आहेत, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि सभागृह नेता म्हणून मी काम केलेलं आहे। सध्या सोलापूर जिल्हा जामोनी मोची समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि गेली 40 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ आम्ही काम केलेलं आहे। त्यामुळे या समाजाच्या माध्यमातून काम करत असताना समाजाला संधी दिली पाहिजे या मताचा आहोत। जर युवकांना जर संधी द्यायची असेल तर बाबा करगुळे सारखा युवक देखील कार्यकर्ता समाजामध्ये पक्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो, त्याचा देखील विचार होणे काही गरजेचं आहे। मुस्लिम समाज एक तरफ कहता है कि ताई को जिताने में हमारा बड़ा योगदान रहा है, एक तरफ मोची समाज की तरफ से आप कह रहे हैं कि ताई को जिताने में हमारा बड़ा योगदान है। मुस्लिम समाज भी शहर मध्य के अंदर टिकट की दावेदारी करता है। भाजपा की तरफ से पद्मशाली समाज को टिकट दी जाए वो दावे करते हैं और आप भी दावेदारी करते हैं। क्या लगता है कि किसको यहाँ से कांग्रेस का टिकट मिलेगा? या मतदारसंघामध्ये सोलापूर शहरामध्ये पाहिलं तर या मतदारसंघामध्ये शहर मध्य पूर्वीचा दक्षिण सोलापूरमध्येच्या माध्यमातून शहर मध्यमध्ये निर्मलाताई ठोकळ ज्या निवडून आल्या त्यांना निवडून आणण्यामध्ये मोची समाजाचं खूप मोठं योगदान आहे। त्यानंतर आपण पाहिलं की कमळे गुरुजी यांना निवडून आणण्यामध्ये मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे। त्यानंतर आपण पाहिलं की आदरणीय प्रकाश एल्गार साहेबांना 2दा निवडून आणण्यामध्ये मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे। त्यानंतर ताईंना निवडून आणण्यामध्ये मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे। मोची समाजाने आतापर्यंत लोकांना निवडून आणण्याचंच काम केलेलं आहे आणि गेल्या 3 टर्ममध्ये आपण पाहिलं की MIMच्या माध्यमातून मुस्लिम समाज हा बहुसंख्य समाज हा MIM सोबत होता आणि अपक्ष उमेदवार असतील, भाजपकडे असतील, साळी समाज आणि बहुसंख्य समाज हा भाजप हा साळी समाजाबरोबर गेलेला आहे आणि त्याकडे राहिलेला जो मोची समाज आहे तो गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून या काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठतेने राहिलेला आहे आणि ज्यावेळेस आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या माध्यमातून स्वर्गीय सुंदरलाल कमलापुरे यांना उमेदवारी दिली होती काँग्रेस पक्षाकडून, ते उत्तर सोलापूरला दिली होती। ज्या ठिकाणी समाज आहे आमचा त्या ठिकाणी अद्यापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही।
आणि आम्ही दुसऱ्यांना निवडून आणण्याचंच काम आजपर्यंत केलेलं आहे आणि ते झालेले आमदार असतील, खासदार असतील, त्याच्यामध्ये आमच्या समाजाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. खूप मोठा परिश्रम या समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदारीने घेतलेला आहे आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये मोची समाज या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जर या ठिकाणी आम्हाला संधी दिली तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा एक आमदार म्हणून मोची समाजाचा विधानसभेमध्ये जाऊ शकतो, ही आम्हाला अपेक्षा आहे. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.